शेळ्यासने खायला घातलं बघा. दिगंचितनं आलो, शेळ्यासने खायला घातलं 4 ताटं. ही 2 शेळ्या त्या बारक्या पिल्लांना मारते द्या म्हणून बघा ती आतच कोंडल्या त्या आतल्या कप्यात. आणि ही मोठी बघा ही काल विकत घेतली. ती कशी आहे पांढरी शिपट आहे का नाही. ही 3 बघा विकत घेतली 13,000ला. त्यांना खायला टाकलं. आणि ही आपली घरची पाठ मोठी लाड झाली आहे बघा. संभाळल्या करकून. कणकून सांभाळले बघा. बाहेर निघाय बघतं या. बाहेर ना हान बापराव इकडे ये जरा. हान बाहेर नाही पाठरो. बाहेर निघा लागले बघा. हा लय आगाव आहे. 4 अंडी गावली बघा. हो काय 4 अंडी गावली. 1 अंड फोडलं. हो काय कोंबड्या खायला लागली. हो का ह्याच्या वर घालती ती. ही मुरगाची बॅग काय जेव्हा हो काय खाली पडलं फुटलं काय करा. ही 4 गावली. रोजची 10-15 बापू कडी लावली वे उघड गेला का. रोजची बघा 10-15 अंडी गावती ती. मग अशी पुन्हा 4-5 गावली. आता मला ही 4 गावली. एक फुटलं लावकडी. बघा कसं नियोजन केलंय मस्तपैकी. थोड्याच दिवसात बघा तुम्हाला वाडा गच्च भरलेला दिसणार माझा. कारण माझं पण आता नाद आहे बंदिस्त शेळी पालन करायचा. शेड ही आहे ताय सगळं तुम्हाला सांगतो. शेडचा काय तर फायदा झाला आहे. 2-4 लाख रुपये घालवून शेड मारलंय. मग त्याचा काय तर फायदा झाला पाहिजे नाही. म्हणून बघा काल 3 पाठी सोडल्या त्या. अजून आणला शेड कोंबड्याचं बी शेड कोंबड्याचं बी नियोजन करायचं चालू आहे. मग कुठे ठेवायला दर घेते माहिती नाही कुठे ठेवू. अंकिता बघा तिकडं अभ्यास करायला लागली आहे. इकडं एवढं ही 4 ठेवांडी तुझ्या माहिती ना. एक सगळं फक्त इथे जा दादो नीट सगळं दमान टच करून लगे फक्त या. आज काय भिजवान नाही. आता वारं सुटले जरा. ऊन एवढं म्हणावं असं नाही. आज काय कडवळ बघा 1.5 पुरसाईवर गेलं. खायला कणकण नाही काय कमी पडत नाही. म्हटलं कोंबड्याने कुठं अंडी घातली ती. शहराला खायला टाकलं. इकडं म्हशी बसलेल्या. कोंबड्या पण बाहेर निवांत शेडमध्ये सावलीच नाही तर शेड सावलीच नाही. म्हणून बघा शेडमध्ये सगळेजण बसते तिकडं. ही मोठी शेड लय ताप देते त्या बारक्या करडांना मारतीत नाही वाट असल्यामुळं ना फोंदाडूनच मारती ती. सोडलं म्हणून ती 2 सेपरेट आतल्या कप्प्यात सोडली ती. आणि बाकी सगळी बाहेरच्या कप्प्यात मोठ्या कप्प्यात रेडी होती ती जागा करून ठेवली बघा. इथं एवढ्या शेंगा राहिली. आता ही शेंगा बळतात टाकून त्याचं कणगीत टाकून आता ही सगळं बघा ही मोकळं करायचं आहे. बघा एवढ्या शेंगा वाळायला राहिली संपल्या. आज भरून टाकायचा कागद घडी घालून ठेवायचं आहे. काय होतंय सगळ्या रानाने फसर पडली होती बरं आता झाली बघा. ह्या कणगीत त्या दिवशी मका टाकली. अर्धी कणगी झाली आहे मका. ही कणिक ही शेंगानं गच्च भरली. ही कणिक पिन मका आहे. ह्यात बाजरी आहे. ह्यात बाजरी आहे. ह्यात बाजरी आहे. ही झाडं बघा चिकोई झाडाला गळ्याला लेवायला लागायला लागली. बघितली का कशी दिसते झाड. आता झाडाचा पट्टा वाढला का नाही सांगा कमेंटमध्ये. झाडं वाढली का नाही सांगा. विशेष असं लक्ष दिलं आहे ह्याला. रोटरून ह्यात कांदा वगैरे सगळं काढून ठेवलं आहे. ही एकाच भावाची तुळस आहे बघा. गडी काय घेऊनच जायना झालाय. ने म्हणलंय का गडी म्हणतो माझ्या पडते ती. आका 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 तांबे घे का आका मोबाईलात मग्न झाली. आका तांबे घे का ग पाणी पिऊ दे की. आका मोबाईलात दगणं झाली. आण जरा इथं वाळवसाला बसली गार लागतं या. बापरा जेवला का नाही. जेवला का नाही. कार्यक्रम आलं का नाही आज. नव्हतं हात जागेला का जरा आवाज येतोय नाही खायला तुला. हो हात जायला पण लगा नुसता बार करायला टोन का. अंकिता बघा कशी पाडपाड करते.
तिला डिक्शनरी आणायची आहे बघा, 6वीला गेली आता ती. तिला डिक्शनरी आणायची आहे. मी डिक्शनरी आणूस तर म्हणलं पाड तोंडपाठ रिव्हिजन कर म्हणलं 30पर्यंत सगळं पाड तोंडपाठ कर डबल एकदा. काय होतं किती जरी पाठ केलं तरी विसरतेच. बाकी काय चाललंय उन्हाच तुमचं, बरं आहे का सगळं? आको आण बाय, बाईनं माझ्या पाणी आणलं बघा इकडं. तू पिली का? तू पाणी पिली का? जा अजून 2 पेले प्या जा. पाणी प्या, भरपूर उष्णता आहे. जा, उन्हाळा लागत नाही मग. हा 3 पेलं प्या जा. ए पण मा पाणी पी ओट. ह्यांना सांगावं लागते सारखं पाणी प्या, कारण टेम्परेचर भरपूर वाढले गावाकडं. आणि पाणी जर शरीरात कमी पडलं मग बघा अशक्तपणा, पुन्हा उन्हाळा तर लगेच लागतं या. म्हणून पाणी जर अर्ध्या तासाला तांब्या भरून पाणी पियचं, काम असो किंवा नसो. आणि फ्रीजमधलं पाणी पिऊन आवश्यकतो मडक्यातलं पाणी पिया. मडकं आणून ठेवा आपलं डेरा. मी अजून एक आणणार आहे बघा मडकं, कारण मडक्यातलं पाणी भारी लागते आणि फ्रीजमधल्या सर्दी लगेच येते. दिदूला पण बाई आण पाणी आका. काय म्हणायचं, मायंदाळ टेम्परेचर वाढले. गावठी पूनम निवांत बसली बघा घरात. तुम्हाला दाव का कसे मोबाईल लावला आहे बघा, तुम्हाला दावतो. आवाज कमी करा रे. बघा इकडे निवांत बसले, बघितलं का वारा वासाला ह्या दारात नाही, इकडून वार येते इथं निवांत. वट की वट की बघा ही झोपली आहे बघा इथं, सारखी बघते मोबाईल. उठ ना, कभी खुशी कभी गम, याचा अर्थ काय? कधी आनंदी कधी दुःखात. हा मग उठ मोबाईल खाली हात राव काय तर परशिवच कशी झोपते. माझी उशी होती नाही तर गार उन्हाळ्याचं परशी लागते ती परशिव तिला झोप वाटते बघा. आणि इथं सगळ्यात गार वातावरण वाटतंय. त्याचं कारण आहे बघा, इकडं दरवाजा आहे. कडवाळ ते नाही का? कडवाळ कारण आहे. कडवाळ पण आहे, मोकळं माळ असतं म्हणजे गार वाटलं. कडवाळ भिजवलं या, भिजवल्यामुळं गार लागतं या. सारखं पाणी असतं माग. आणि ही दरवाजा मोकळा सोडला तर हिथं सगळी येऊन बसतील. इथं गार वाटतंय म्हणून हिथंच येतील नंबर लावून बसायला. बसा का मोबाईल बघते. आता एवढा 2 महिना बरं का, शाळा भरली का अभ्यास म्हणजे करायचा अभ्यास. काय एवढं महिनाभर तुला काय लय बोलत नाही, पण शाळा भरली का रोजच्या रोज शुद्ध लेखन अभ्यास पाडा बिडा सगळं करायचं. हो तू भरती का 10वीला फॉर्म? 9वी पास झाल्या का तर 10वीला फॉर्म भर. हां येतंय भरत क्लास लाव तुला. हा क्लास मस्त मास्तर आहे ती गाल की ह्याला. चला मित्रांनो, असं नियोजन आहे बघा. तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.